नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि पालकांनो, मी प्रदीप खुंदे स्वागत करतो तुमचं टेक एस्पायर युट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, आता बहुतांश जणांचे ऍडमिशन डन झालेले आहेत, बरोबर. बहुतांश जणांनी हॉस्टेल पाहिलेत, बहुतांश जणांचे कॉलेज पण सुरू झालेत. तर हा व्हिडिओ मी घेऊन येतोय तुमच्यासाठी या गोष्टीसाठी, की आपण या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहोत, की फर्स्ट इयर इंजिनिअरिंग तुमचं कसं असणार आहे, कशा पद्धतीने तुम्हाला फर्स्ट इयर इंजिनिअरिंगला सामोरं जायचं आहे, एक चांगलं तुम्हाला सीजीपीए मेंटेन करायचं आहे आणि त्याच्यानंतर महत्त्वाचं म्हणजे फर्स्ट इयर इंजिनिअरिंगचा सिलेबस काय असणार आहे आणि त्यासोबत फर्स्ट इयर इंजिनिअरिंगचा पेपर पॅटर्न कसा असणार आहे. तर मित्रांनो, व्हिडिओ सुरू करूया. आता व्हिडिओ सुरू करण्या अगोदर माझी एक विनंती आहे तुम्हाला, जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल, तर प्लीज फक्त या चॅनलला सबस्क्राईब करा. ओके. आता तुम्हाला इथं लिहिलेलं दिसतंय, की पालकांची जबाबदारी संपली. आता याचा अर्थ काय होतो? विद्यार्थी मित्रांनो, आठवा ज्यावेळेस तुम्ही परीक्षेला एनरोल झाले होते, म्हणजे सीईटी परीक्षेला गेलते, तर त्यावेळेस पालक 3 तास तुमची बॅग घेऊन सीईटीच्या परीक्षेच्या हॉलच्या बाहेर बसले होते, बरोबर? तिथपासून तर ॲडमिशनला येईपर्यंत, ॲडमिशनला आल्यानंतर हॉस्टेल कोणतं घ्यायचं हे ठरवेपर्यंत आणि तुमचं पूर्ण सामान तुमच्या गावाकडनं, तुमच्या होमटाउन मधनं तुमच्या कॉलेजकडे, तुमच्या हॉस्टेलकडे आणण्यापर्यंत जबाबदारी तुमच्या पालकांची होती. ओके. आता इथून पुढे पालकांची जबाबदारी काय आहे, की ठीक आहे, तुमच्या खाण्यापिण्याचा, राहण्याचा काय जो खर्च असेल, तो समजा पालकांनी करणं ही त्यांची जबाबदारी आहे किंवा एक त्यांचं कर्तव्य आहे, आपण असं म्हणू. पण ॲक्चुअल जे कर्तव्य आहे ते आता तुमचं सुरू होतंय. ओके. आता तुमचं इंजिनिअरिंगमध्ये कर्तव्य काय असेल? बरोबर. आतापर्यंत 12वी पर्यंत तुमच्या शिक्षणावर 11वी-12वी क्लासेस असो, 10वी पर्यंतचा खर्च असो, बरोबर, किंवा सीईटी एक्झाम असो, या सर्व गोष्टीचा जेवढा खर्च झालाय, तेवढा तुम्हाला रिकव्हर करायचा आहे इंजिनिअरिंग नंतर. ओके. 4 वर्ष तुमच्यासाठी एक टाईम पिरियड असा मिळणार आहे, जिथं तुमची लाईफ चेंज होणार आहे. ओके. जर तुम्ही या 4 वर्षाला व्यवस्थित जर सामोरे गेले, तर 4 वर्षानंतर कुठेतरी एक तुम्ही सक्सेसफुल पर्सन्सच्या यादीच्या नावामध्ये याल. नाहीतर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला सांगण्याची गरज नाही. त्याच्यामुळे या 4 वर्षात तुम्हाला काय करायचं की तुमचं जे डेडिकेशन असेल, तुमचं जे ध्येय असेल, ते एक निश्चित ध्येय ठेवायचं आहे आणि त्या ध्येयापासून आपल्याला बाजूला जायचं नाही. ओके. तर मित्रांनो, ॲक्चुअल व्हिडिओला सुरू करूया. तर मित्रांनो, हे पहा, आपण या ठिकाणी रेफरन्स म्हणून पुणे युनिव्हर्सिटीचा सिलेबस घेतोय. आपले मोस्ट ऑफ स्टुडंट हे पुणे युनिव्हर्सिटीमध्ये आहेत. बाकीच्याही युनिव्हर्सिटीमध्ये आपले स्टुडंट आहेत. परंतु कसं, की पुणे युनिव्हर्सिटी एक स्टँडर्ड पॅटर्न आहे. बरोबर. बाकीच्या युनिव्हर्सिटीज पुणे युनिव्हर्सिटीला फॉलो करतात. त्याच्यामुळे आपण पुणे युनिव्हर्सिटीचा सिलेबस या ठिकाणी इथं घेतोय. तर विद्यार्थी मित्रांनो, फर्स्ट इयर इंजिनिअरिंगमध्ये तुम्हाला 2 सेमिस्टर असणार, बरोबर. हे तर तुम्ही ऐकलं असेल, की सेमिस्टर पॅटर्न असतो इंजिनिअरिंगमध्ये. आता पूर्ण इंजिनिअरिंगमध्ये आपल्याला 8 सेमिस्टर असतात. तर फर्स्ट इयर इंजिनिअरिंगमध्ये आपल्याला 2 सेमिस्टर असणार. ते म्हणजे सेमिस्टर 1 आणि सेमिस्टर 2. आता सध्या तुमचं सेमिस्टर 1 सुरू झालेलं असेल. बहुतेक कॉलेजचं अजून सुरू व्हायचं बाकी आहे. ओके. आता सेमिस्टर 1 मध्ये तुम्हाला असणार 5 सब्जेक्ट्स आणि सेमिस्टर 2 मध्ये असणार तुम्हाला किती? 5 सब्जेक्ट. म्हणजे एका वर्षामध्ये तुम्हाला टोटल 10 सब्जेक्टच्या एक्झाम द्यायच्या आहेत. ओके. 10 सब्जेक्ट तुम्हाला प्रॅक्टिकल्स द्यायचे आहेत. 10 सब्जेक्ट तुम्हाला टर्म वर्क कंप्लीट करायचं आहे. 10 सब्जेक्ट तुम्हाला इन सेम द्यायच्यात आणि 10 सब्जेक्टचे तुम्हाला एंड सेम द्यायच्यात. ओके. तर खूप मोठा सिलेबस आहे. त्याच्यामुळे आपल्याला आत्तापासून सुरू करावं लागेल. हलगर्जीपणा करून चालणार नाही. तर हलगर्जीपणा केल्यामुळे काय होतं ते आपण नेक्स्ट स्लाईडमध्ये पाहणारच आहोत. ओके. तर आता आपण समजून घेऊया, की सेमिस्टर 1 साठी कोणते सब्जेक्ट असतात. आता पुणे युनिव्हर्सिटीचा जर आपण विचार केला, तर हा जो पॅटर्न आहे, हा 2024 पॅटर्न आहे. याच्या अगोदर 2019 पॅटर्न होता. तो आता युनिव्हर्सिटीने बंद केलाय. ओके. म्हणजे आता जो नवीन पॅटर्न आहे तो आहे 2024 पॅटर्न. आता 2024 पॅटर्नमध्ये बहुतांश गोष्टी चेंज झाल्यात. ओके. काही सिलेबस म्हणजे काही सब्जेक्ट नवीन ॲड झालेत किंवा काही सब्जेक्ट कमी झालेत. तर आपण पाहूया नक्की कोणते सब्जेक्ट नवीन आलेत किंवा कोणते सब्जेक्ट असणार आहेत तुम्हाला फर्स्ट सेमेस्टरला. ओके. आता सगळ्यात पहिला आणि महत्त्वाचा सब्जेक्ट म्हणजे इंजिनिअरिंग मॅथेमॅटिक्स 1, ज्याला आपण M1 म्हणतो. बरोबर. बरेचसे विद्यार्थी M1 मध्ये म्हणजे M1ला घाबरतात. पण हा खूप सोपा सब्जेक्ट आहे, मी तुम्हाला सांगतो. याच्यापेक्षाही टफ सब्जेक्ट इंजिनिअरिंगमध्ये आहेत. हा एक बेसिक सब्जेक्ट आहे M1 ज्याला आपण म्हणतो. ओके. याच्यामध्ये जास्त काही नाहीये, की तुमचे जे 11वी-12वीच्या कन्सेप्ट आहेत त्याच थोड्याशा डीपमध्ये आहेत. बरोबर. आणि इंजिनिअरिंग मॅनरमध्ये त्या कन्सेप्ट आहेत. बरोबर. त्याच्यामुळे M1 सब्जेक्टला घाबरायची गरज नाही. M1 खूप चांगला सब्जेक्ट आहे. ओके. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे इंजिनिअरिंग फिजिक्स किंवा इंजिनिअरिंग केमिस्ट्री. आता इथं ऑब्लिक काय आहे? तर समजा लक्ष द्या. समजा एखादं जर कॉलेज असेल आणि समजा त्या कॉलेजमध्ये जर 12 बॅचेस जर असतील, बॅचेस म्हणतोय हां मी. आता फर्स्ट इयर इंजिनिअरिंग जी असते ती सगळ्या ब्रांचेसला सेम असते. बरोबर. म्हणजे तुमची केमिकल ब्रांच असो, तुमची मेकॅनिकल असो किंवा कॉम्प्युटर असो. हा जो सिलेबस आहे तुम्हाला सर्वांना सेम असणार आहे. त्याच्यामुळे बसण्याची पद्धत समजा आपण जे क्लासेस अरेंज होतात, तर ते सुद्धा सेम असतात. त्याच्यामुळे समजा कॉलेजला जर 12 ब्रांचेस असतील, तर त्यापैकी 6 ब्रांचेसला फर्स्ट सेमेस्टरला फिजिक्स असतो आणि 6 ब्रांचेस नाही, 6 बॅचेसला
फर्स्ट सेमिस्टरला फिजिक्स असतो आणि 6 बॅचेसला फर्स्ट सेमिस्टरला केमिस्ट्री असतो. म्हणजे अल्टरनेट फॅशनमध्ये कॉलेज सिलेबस अरेंज करतात आणि हे कॉलेजच्या हातामध्ये असतं, की कोणत्या बॅचेसला फर्स्ट सेमिस्टरला कोणता सब्जेक्ट द्यायचा आहे. ओके. आपण कन्सिडर करू इंजिनिअरिंग फिजिक्स किंवा इंजिनिअरिंग केमिस्ट्री मधला तुम्हाला कोणतातरी एक सब्जेक्ट असेल. ओके. इंजिनिअरिंग फिजिक्स. ओके. त्याच्यानंतर बेसिक इलेक्ट्रॉनिक्स. बेसिक इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग आणि बेसिक इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग याच्यामधला तुम्हाला कोणतातरी एक सब्जेक्ट असणार आहे. ओके. बेसिक इलेक्ट्रॉनिक्स किंवा बेसिक इलेक्ट्रिकल फर्स्ट सेमेस्टरसाठी. त्याच्यानंतर इंजिनिअरिंग ग्राफिक्स, इंजिनिअरिंग इंजिनिअरिंग ग्राफिक्स आणि इंजिनिअरिंग मेकॅनिक्स यापैकी तुम्हाला कोणतातरी एक सब्जेक्ट असणार आहे फर्स्ट सेमेस्टरसाठी. आता याच्यामध्ये जर कन्सिडर केलं तर इंजिनिअरिंग ग्राफिक्स हा एकदम ईझी सब्जेक्ट आहे. थोडासा ड्रॉइंग वगैरेचा सब्जेक्ट आहे आणि तो तुमचा होऊन जाईल व्यवस्थित. फक्त मुलांना प्रॉब्लेम कुठे येतो तो म्हणजे इंजिनिअरिंग मेकॅनिक्समध्ये. इंजिनिअरिंग मेकॅनिक्स थोडासा जर आपण विचार केला ना, तर हा थोडासा हार्ड सब्जेक्ट आहे. कन्सेप्च्युअल सब्जेक्ट आहे खूप. ओके. सगळं व्यवस्थित आहे. पण याच्यामध्ये न्यूमेरिकल्स वगैरे जास्त असतात. किंवा फॉर्म्युलेज वगैरे जास्त असतात. त्याच्यामुळे हा विद्यार्थ्यांना थोडासा हार्ड जातो. त्याच्यामुळे या सब्जेक्टकडे व्यवस्थित लक्ष द्या. बऱ्याचशा मुलांच्या या सब्जेक्टमध्ये बॅकलॉग लागतात आणि आपल्याला बॅकलॉग नकोय. ओके. आणि त्याच्यानंतर लास्ट एक सब्जेक्ट असतो फंडामेंटल ऑफ प्रोग्रामिंग लँग्वेज. याच्यात कोणतीतरी तुम्हाला एक लँग्वेज असते. समजा आमच्या वेळेस पायथन ही लँग्वेज होते पुणे युनिव्हर्सिटीला. ओके. समजलं? फंडामेंटल ऑफ प्रोग्रामिंग लँग्वेज. ॲक्चुअल प्रोग्रामिंग नसते, पण प्रोग्रामिंग बद्दल थोडंसं इंट्रोडक्शन याच्यामध्ये असतं. तर आपण एकंदरीत विचार केला फर्स्ट सेमिस्टरचा, तर फर्स्ट सेमिस्टर खूप ईझी आहे. तुम्हाला प्रॉब्लेम फक्त कुठे येऊ शकतो? इंजिनिअरिंग मेकॅनिक्समध्ये आणि त्याच्यानंतर बेसिक इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगमध्ये. बाकी M1 सोपा आहे. बाकी सगळे सब्जेक्ट सोपे आहेत. हे 2 सब्जेक्ट थोडेसे कन्सेप्च्युअल आहे किंवा यांना जास्त वेळ आपल्याला द्यावा लागेल. ओके. तर आता आपण सेमिस्टर सेकंडचा विचार करू. ओके. सेकंड सेमिस्टरमध्ये एक महत्त्वाचा सब्जेक्ट आहे M2. ओके. M2 म्हणजे इंजिनिअरिंग मॅथेमॅटिक्स 2. ओके. त्याच्यानंतर इंजिनिअरिंग केमिस्ट्री किंवा इंजिनिअरिंग फिजिक्स मी ज्या पद्धतीने सांगितलं. जर तुम्हाला फर्स्ट सेमेस्टरला जर इंजिनिअरिंग केमिस्ट्री असेल, तर सेकंड सेमेस्टरला तुम्हाला इंजिनिअरिंग फिजिक्स असेल आणि जर फर्स्ट सेमेस्टरला तुम्हाला इंजिनिअरिंग फिजिक्स असेल, तर सेकंड सेमेस्टरला तुम्हाला इंजिनिअरिंग केमिस्ट्री असेल, बरोबर? त्याच्यानंतर ना बेसिक इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग किंवा बेसिक इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग सेम याच्यासारखंच. जर फर्स्ट सेमेस्टरला तुम्हाला इलेक्ट्रिकल जर असेल, तर सेकंडला तुम्हाला इलेक्ट्रॉनिक्स असेल आणि जर फर्स्टला इलेक्ट्रॉनिक्स जर असेल, तर सेकंडला तुम्हाला इलेक्ट्रिकल असेल. ओके. त्याच्यानंतर इंजिनिअरिंग मेकॅनिक्स, इंजिनिअरिंग ग्राफिक्स सेम कन्सेप्ट. ओके. आणि त्याच्यानंतर महत्त्वाचा सब्जेक्ट म्हणजे प्रोग्रामिंग अँड प्रॉब्लेम सॉल्व्हिंग. हा सब्जेक्ट कसा एक थोडासा इम्पोर्टंट आहे किंवा तुम्हाला समजेल या सब्जेक्टनुसार, की तुम्हाला प्रोग्रामिंगची आवड आहे की नाही. ओके. त्याच्यानंतर आपण नेक्स्ट पाहूया एक्झाम पॅटर्न. आता एक्झाम पॅटर्न हा समजून घेऊया. 2019 पॅटर्नमध्ये एक्झाम पॅटर्न वेगळा होता आणि 2024 मध्ये एक्झाम पॅटर्न हा वेगळा आहे. त्याच्यामुळे इकडे व्यवस्थित लक्ष द्या. ओके. तर सर्वप्रथम ही एक नवीन कन्सेप्ट युनिव्हर्सिटीने इंट्रोड्यूस केली आहे. CCE कंपॅरेसिव्ह कंटिन्युअस इव्हॅल्युएशन. ओके. आता हे 30 मार्कचं असतं. ओके. पहिली आपल्याला इनसेम होती. इनसेम 30 मार्काची आपली इन सेमिस्टर एक्झाम असायची. पहिले जे 2 युनिट होते. समजा टोटल आपल्याकडे पहिले 6 युनिट असायचे. तर 6 पैकी पहिले जे 2 युनिट होते, तर ती इनसेम असायची. ओके. आणि त्याच्यानंतर राहिलेले 4 युनिट त्याच्यावर एंड सेम असायची. बरोबर? आणि ह्या दोन्ही एक्झाम युनिव्हर्सिटी कंडक्ट करायची. परंतु आता काय केलंय CCE याच्यामुळे काय झालं हे 30 मार्क्स हे कॉलेजच्या हातामध्ये आहेत. कॉलेज इंटरनल असेसमेंट असेल किंवा त्याच्यानंतर एक्झाम अरेंज करून हे 30 मार्क कंडक्ट करतं. ओके. त्याच्यानंतर ना एंड सेम आणि ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. बरोबर? एंड सेम तुमची असणार आहे 70 मार्कची आणि याच्यासाठी तुम्हाला प्रिपेअर करायला लागेल. बरोबर? त्याच्यानंतर टर्म वर्क असेल तुमचं 25 मार्क्सचं. समजलं? आणि हेही तुमच्या इंटरनल असेसमेंट असेल, तर या सर्व गोष्टीवर हे सुद्धा अवलंबून आहे. समजलं तुम्हाला एकदम एक्झाम एक्झाम पॅटर्न कसा असणार आहे? तर CCE 30 मार्क्स, त्याच्यानंतर एंड सेम असणार तुमची 70 मार्क्सची आणि त्याच्यानंतर टर्म वर्क असणार तुमचं 25 मार्क्सचं. समजलं? ओके. तर आता नेक्स्ट मूव्ह करू आपण. काय दिसतंय? बॅकलॉग. बिलकुल घाबरायचं नाही बॅकलॉगला. बॅकलॉग लागतच नाही इंजिनिअरिंगमध्ये. जर तुम्ही व्यवस्थित जर फॉलो केलं, व्यवस्थित पहिल्या दिवसापासून जर तुम्ही व्यवस्थित फॉलो केलं शेवटच्या दिवसापर्यंत, तर तुमचा बॅकलॉग लागणं शक्यच नाही. मी असे भरपूर सारे स्टुडंट पाहिलेत, की फॉलो करत नाहीत. बिलकुल फॉलो करत नाहीत. फर्स्ट इयर इंजिनिअरिंग असेल, बिलकुल सिरियसली घेत नाहीत. काय बोलतात अजून भरपूर वेळ आहे इंजिनिअरिंग कंप्लीट व्हायला. प्लेसमेंटसाठी भरपूर वेळ आहे. मग परिणामी काय होतं, की फर्स्ट इयरमध्येच त्यांचे 4-5 बॅकलॉग लागतात.
ओके. 4-5 बॅकलॉग ते क्लिअर करूस्तोवर पुढची एक्झाम येते. पुढचे अजून 4-5 लागतात. हे 4-5 प्लस पुढचे 4-5 त्याच्यामध्ये निम्मे क्लिअर होतात, काही क्लिअर होत नाही. परिणामी विद्यार्थी एखादा वाय-डी सुद्धा पडतो. वाय-डी म्हणजे काय? इयर डाउन म्हणजे समजा जर तुमचं फर्स्ट इयर क्लिअर नसेल, ओके. जर तुमचं फर्स्ट इयर क्लिअर जर नसेल, तर तुम्ही थर्ड इयरला ॲडमिशन घेऊ शकत नाही. तुम्ही काय पडता? वाय-डी. वाय-डी म्हणजे काय? इयर डाउन. जर तुमचं सेकंड इयर क्लिअर नसेल पूर्ण सब्जेक्ट्स तर तुम्ही फोर्थ इयरला ॲडमिशन घेऊ शकत नाही. तुम्ही या ठिकाणी पण काय करता? वाय-डी. त्याच्यामुळे आपल्याला बॅकलॉगकडे व्यवस्थित लक्ष द्यायचंय. ओके. बॅकलॉग तर फर्स्ट ऑफ ऑल लागूच द्यायचे नाही. किती पाडायचेत मार्क्स सगळे? 70 मार्क्सचा जर पेपर असेल, तर त्याच्यापैकी आपल्याला फक्त 28 मार्क्स पाडायचेत आणि 28 तुमच्या ह्याच्याने पडणं व्हाय ना व्हय. हो, 28 मार्क ईझी पडतात. जर तुम्ही पी-वाय-क्यूज वगैरे जर सॉल्व्ह केले ना, 28 मार्क कुठंच गेले नाही तुमचे. ईझी पडतात तुम्हाला मार्क्स. त्याच्यामुळं बॅकलॉगची काळजी करायची नाही आणि आता बऱ्याचशा विद्यार्थ्यांचा एक प्रश्न असतो, की बॅकलॉग नंतर प्लेसमेंटसाठी मॅटर करतात का? ओके. आता या प्रश्नाचं मी आन्सर देतो तुम्हाला, की मॅटर करतात. 2 प्रकार असतात. एक असतो ॲक्टिव्ह बॅकलॉग, ॲक्टिव्ह आणि दुसरा असतो एक पॅसिव्ह बॅकलॉग. ओके. ॲक्टिव्ह बॅकलॉग म्हणजे काय? सध्या आहे का? समजा सध्या जर 7वं जर सेमिस्टर चालू असेल, तर 6व्या सेमिस्टरला किंवा 7व्या सेमिस्टरला एखादा बॅकलॉग आहे का? समजा 6व्या सेमिस्टरला, तर त्याला म्हणायचं ॲक्टिव्ह बॅकलॉग आणि पॅसिव्ह बॅकलॉग म्हणजे काय? पास्टमध्ये समजा इंजिनिअरिंगच्या फर्स्ट सेमिस्टरपासून तुमचा एखादा बॅकलॉग होता का? तर त्याला म्हणायचं पॅसिव्ह बॅकलॉग. आता बऱ्याचशा कंपन्या फक्त ॲक्टिव्ह बॅकलॉगचा क्रायटेरिया लावतात. समजा जर ॲक्टिव्ह बॅकलॉग जर असेल, तर त्या प्लेसमेंटला बसायला अलाऊ करत नाहीत. पण ज्या टॉपच्या कंपनीज आहेत, तर त्या पॅसिव्ह बॅकलॉगचा सुद्धा क्रायटेरिया लावतात. ओके. तर त्याच्यामुळे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे, की तुमचा बॅकलॉग लागलाच नाही पाहिजे. ओके. जर बॅकलॉग लागला तर ठीक आहे आपण पाहू घेऊ. त्याच्यासाठी आपण स्ट्रॅटेजी वगैरे सांगू किंवा अभ्यास कसा करायचा आहे ते सांगू. पण फर्स्ट ऑफ ऑल मी तुम्हाला सांगेल, की तुमचा बॅकलॉग लागलाच नाही पाहिजे कोणत्याही परिस्थितीत. ओके. आता हेच 4 वर्ष आठवतील. बरेचसे तुम्ही जणांचं तोंडातून ऐकलं असेल, कॉलेज लाईफ एन्जॉय करायची, हे करायचं, ते करायचं. हेच 4 वर्षानंतर आपल्या आठवणीत राहतील. बरोबर आहे, हे वाक्य पूर्ण बरोबर आहे. काय हेच 4 वर्ष पुढे आठवतील. पण मी त्याला एक कंडिशन लावतो. जर तुम्ही काहीतरी अचीव्ह केलं, तर हे 4 वर्ष तुम्हाला चांगल्या पद्धतीने आठवतील. ओके. तुम्हाला एक समाधान वाटेल ते दिवस आठवल्यानंतर तुम्ही त्या दिवसाला मिस कराल. पण जर तुम्ही काही अचीव्ह करू शकले नाही ना, तर हे 4 वर्ष तुम्हाला अशा पद्धतीने आठवतील, की तुम्हाला रिग्रेट येईल. ओके. ते 4 वर्ष तुम्हाला आठवू वाटणार नाहीत. तुमच्यासोबत मस्ती मजा करायला मित्र होते, त्यांचं नाव सुद्धा तुम्हाला घेऊ वाटणार नाही. कारण त्या 4 वर्षामुळे आज तुम्ही 40 वर्ष परिश्रमात जगत असाल त्याच्यामुळं. त्याच्यामुळे हे 4 वर्ष ठीक आहे, तुम्ही कॉलेज लाईफ एन्जॉय करा. सगळेजण कॉलेज लाईफ एन्जॉय करतात. पण त्याच्यासोबत तुमचा जो अभ्यास आहे, तुमचं जे ध्येय आहे, ते तुम्हाला बिलकुल विसरता कामा नये. त्याच्यामुळे फर्स्ट ऑफ ऑल लक्षात ठेवायचं आपली पहिली प्रायोरिटी असली पाहिजे आपला अभ्यास. पण या ठिकाणी आलोत कशासाठी? कॉलेजला ॲडमिशन कशाला घेतलंय? काय अचीव्ह करण्यासाठी घेतलंय? आपल्या घरच्यांच्या अपेक्षा काय आहेत? याच्यासाठी आपण पहिली प्रायोरिटी दिली पाहिजे आणि नंतर बाकीच्या गोष्टी तर होतच राहतात. तुम्ही हॉस्टेलला गेल्यावर किंवा रूमवर गेल्यावर तुम्हाला सगळं समजेलच. ओके. तुम्हाला त्याची सांगायची गरज नाही. पण लक्षात ठेवायचं आपलं ध्येय विसरता कामा नये आणि त्याच्यानंतर घरच्याच्या विश्वासाला तडा जाता कामा नये. एकही चुकीची गोष्ट या कॉलेज लाईफमध्ये तुमच्याकडून झाली नाही पाहिजे. याची तुम्ही पूर्ण खबरदारी घेतली पाहिजे. आता कोणती गोष्ट व्हायला नाही पाहिजे, याचा मी वेगळा व्हिडिओ बनवेल किंवा व्हिडिओ बनवायची गरजच नाही, की तुम्हाला ॲक्युरेट सगळ्या माहिती आहेत. फक्त त्या गोष्टीचं रिपिटेशन झालं नाही पाहिजे. ठीक आहे, एखाद्या वेळेस गोष्ट झाली, लगेच रिकव्हर करायची. ओके. पुन्हा त्या लूपमध्ये आपल्याला फसायचं नाही. मित्रांनो, जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल, तर प्लीज आपल्या व्हिडिओला लाईक करा. आणि त्याच्यानंतर एक महत्त्वाची गोष्ट अनाउन्समेंट. अनाउन्समेंट काय आहे? तर एम-एस-टी-सी-ई-टी 2026 मित्रांनो, आता तुमचे एक्झाम झाल्यात. तुम्हाला समजा ॲडमिशन मिळालं. तुमची कॉलेज लाईफ सुरू झाली. पण तुमचे भाऊ-बहीण, मित्र-मैत्रीण, लहान तुमचे छोटे भाऊ-बहीण जर असतील, तर त्यांना आपलं हे चॅनल नक्की सजेस्ट करा. कारण 12th जी आपण प्रिपरेशन एम-एस-टी-सी-ई-टीचं जर प्रिपरेशन करायचं म्हटलं, तर आपण आपल्या चॅनलवर एम-एस-टी-सी-ई-टी प्रिपरेशन व्हिडिओ सुरू करणार आहोत. त्याच्यामुळं हे चॅनल नक्की त्यांना सजेस्ट करा आणि त्यांना सबस्क्राईब करायला लावा. आणि जर तुम्ही अजून सबस्क्राईब केलं नसेल, तर प्लीज फक्त आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर ठीक आहे मित्रांनो, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये अशाच एका इन्फॉर्मेटिव्ह टॉपिक सोबत.